कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 8. ओम हिरण्यमय पात्रेण सत्यस्पापिहितं मुखम. माझ्या सुप्त मनावर ऋग्वेदातील प्राणप्रेरक अर्थपूर्ण ईशस्तवना फिरून गेली. माझे श्वास क्षणात शांत स्थिर झाले. केवढा तरी उदंड अशण आत्मविश्वास त्यात ठासून भरला होता. मी गाढ झोपी गेलो. दुसरा दिवस उजाडला. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता हा. गोकुळ सोडण्याचा, कदाचित कायमचं. मथुरेला जाण्याचा, कदाचित कायमचंच. माझ्या जीवनयात्रेत सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वळण होतं हे. आज नेहमीसारखं उठून मी आणि दादानं आणिका आवरली. कशी कुणास ठाऊक मी आणि बलराम दादा मथुरेला जाणार धनुर्यागासाठी. ही वार्ता हा म्हणता गोकुळात रात्रीच पसरली होती. सारं गोकुळ आमच्या मुख्या वाड्यावर भल्या सकाळी झुंडी तांड्यांनी लोटलं. एवढी माणसं जमली होती तरी सारं कसं चिडीचूप होतं. सर्वांच्या चर्या पार उतरलेल्या. असेल तिथून ते डोळ्यात प्राण आणून आम्हा दोघांचं मिळेल तेवढं निसटतं दर्शनही आसोशीनं टिपत होते. मी उठल्या दादाला म्हटलं, व्याकुळ मुळीच व्हायचं नाही बलीदादा. लक्षात ठेव, ही नव्या जीवनाची सुरुवात आहे. मला तुझ्या छायेसारख्या सोबतीची नितांत आवश्यकता आहे. बाबा, आजोबांनी सांगितलं तसं आम्ही देवकक्षातील इडादेवीसह अवीरभानूंच्या कुलदैवतांना दंडवत घातले. आमच्या अंगी नेहमीचेच वेश होते, पिवळ्या रंजन आणि निळ्या वस्त्रांचे. माझ्या मस्तकी मोरपीसधारी मुकुट होता. गळ्यात राधेने दिलेली नवीन टपोरी ताजी वैजयंतीमाला होती. आज मी नेहमीचीच कांबळी उचलली नाही. केवळ तिच्याजवळ गेलो. तिला अलवार हाताने एकदा कुरवाळलं. तिच्यावर प्रेममय कटाक्ष टाकलं. तसाच तो घुंगुरदारी गवळकाठीवरही टाकला. क्षणिक ती उचलून पायघडीवर ठकाठक आपटून मन भरभरून टाकणारा मधुरसा तिच्या इवल्या घंटांचा किणकिणाट कानभर ऐकला. पुन्हा ती गवळकाठी होती तशी हळुवार ठेवून दिली. घोंगडीच्या खोळीतील केवळ माझी प्रिय मुरली हळुवार उचलून शेल्यात खोचती घेतली. उंच थोराड दादा पुढे चालला. मी त्याच्या मागे झालो. नेहमी आमच्या हातावर दह्याच्या कवड्या जोडणारी थोरली व धाकली आज मात्र कुठंच दिसत नव्हत्या. आपल्या अंतःपुरी कक्षात दोघी रात्रभर अश्रू ढाळत बसल्या होत्या. त्यांच्या चर्या ओढलेल्या नि डोळे सुजट दिसत होते. आम्हाला निरोप देण्यासाठी त्यांना बाहेर येवतच नव्हतं. नेहमी इकडं तिकडं अडखळणारी छोटी एकाही कुठं दृष्टीस पडत नव्हती. कुणीतरी आमच्या हातावर दह्याच्या कवड्या सोडल्या. मग आम्हीच आपणहून मन बांधून दोन्ही आयांच्या अंतःपुरी कक्षात शिरलो. केवढ्या बदलून गेल्या होत्या त्या. त्यांच्या चर्या एका रात्रीत. मला बघून थोरलीने त्या हृदयभेदक हंबरटाच फोडला. कृष्णा, कन्हैया, नको की रे जाऊस तू मथुरेला. त्या कपटी राजाचं हे आमंत्रण खरं नाही रे. एकदा तू त्याच्या तडाख्यात सापडलास की पुन्हा म्हणून काही कधीच नाही रे दिसणार तू मला. असा कसा रे. शेवटी यमुनेने डाव साधला. तू जन्मलास तेव्हा माझा पुत्र नव्हेस अशा आलेल्या शंकेसाठी का रे. ही घोर शिक्षा मला तू का देतो आहेस कन्हैया. नको रे जाऊस मला एकटीला अशी टाकून. माझ्या गळ्यात पडून ती हमसून ढसढसली. एवढी हमसली की पुढे तिला श्वास कोंदल्यानं नीट हमसताही येईना. घनघोर वादळात भोअरवेल नुसतीच थरकापत राहावी तशी शेवटी ती माझ्या प्राणप्रिय थोरली माता माझ्या गळ्यात पडून नुसतीच असहाय्य थरकापत होत राहिली. मी अत्यंत निर्धारी मनाने तिला, थोरले शांत हो, सावर स्वतःला म्हणत नुसता थोपटत राहिलो. तिकडे दादाही धाकलीला असंच कसोशीने शांतवत होता. आम्ही दोघींचे चरणस्पर्श घेतले. दूर कोपऱ्यात भिंतीशी तोंड करून मुसमुसणाऱ्या पाठमोऱ्या एकाला थोपटून शांत करून मी तिला थोरलीच्या हाती सोपविली. कक्षाबाहेर सगळ्या काकू, आजोबा, बाबा आणि काका दाटले होते. आम्ही सर्व काका काकूंच्या पाया पडलो. सारे हमसतच होते. जमलेल्या सर्व चुलत भावंडांना आम्ही प्रेमानं कुरवाळलं. डोळाभर सर्वांना एकदा डोळ्यात भरून घेतलं. शेवटी आमच्या थकलेल्या चित्रसेन आजोबांना
जसे आम्ही साष्टांग दंडवत घातले तसं एरवी 100वर गेलेले हे वृद्ध गोकुळी कदंबांचं झाड अंगभर थरारलं. आजोबांनी आपल्या उजव्या हातातील चांदीचं कडं खेचून ते माझ्या उजव्या मनगटात भरलं. काहीच न बोलता मूकपणे मला कडकडून बिलगत घेतलं. माझ्या कपाळपट्टीवर आपल्या झुपकेदार मिशांचे ओठ टेकवून ते शेवटी भसाडलेल्या घोगरट सुरात म्हणाले, कृष्णा पुत्रा, माझ्या गर्गमुनींवर पूर्ण विश्वास आहे. तुला काहीच होणार नाही. मला खात्री आहे तुझे केसही पांढरे होतील, अगदी माझ्यासारखेच. एकच मागणं आहे पुत्रा, कधीच विसरू नकोस या म्हाताऱ्याला. सर्वात शेवटी नंदबाबांना दंडवत घालून आम्ही त्यांच्यासमोर निर्धारी मनानं आणि छातीने उभे ठाकलो. मी आजवर कयास केला होता तसेच निघाले. या क्षणीही माझे प्राणप्रिय नंदबाबा. प्रथम त्यांनी आम्हा दोघांनाही दुहाती एकदमच आवेगाने घट्ट बिलगत घेतलं. मग आमच्या मस्तकावर हात ठेवून मुखभर आशीर्वाद देत ते पाणझरत्या डोळ्यांनी म्हणाले, पुत्रांनो, एक वेळ मला विसरलात तरी चालेल, पण इथल्या गोपगोपींना आणि तुम्हाला भरभरून गोरस देणाऱ्या तुमच्या गोधनाला कधीच विसरू नका. तुमच्या गोकुळाची भेट म्हणून या प्रसंगी तुम्हा दोघांना मी 2 शस्त्र देत आहे, ती जपा. तुम्ही जीवनात यशकीर्ती व्हालच, अभिर्भानू आणि यदुवंशा दोहांचे नाव कीर्तिकर कराल. शेजारी एक तबकधारी गोपसेवक उभा होता. त्याच्या तबकातील एक कोटबंद खडक बाबांनी उचललं. क्षणिक आपल्या मस्तकी लावून ते भिडवून ते माझ्या स्वाधीन करताना म्हणाले, हे माझं नंदक खडक, कृष्णा हे सांभाळ. दुसऱ्या सेवकाने सांभाळलेलं अंगभर उंचीचं शिसमाचं घोटीव काळं कुळकुळीत मुसल दादाच्या हाती देत ते म्हणाले, हे गोपांचं मुसल, यादवांचं रक्षण करो. सौनंद नाव आहे याचं. बलरामा, हे तू सांभाळ. आम्ही स्वीकारलेली शस्त्र मस्तकी भिडवून तशीच सेवकाकडे दिली. ती तशीच अक्रूर काकांच्या रथाकडे धाडण्यात आली. गोपसभेच्या चौकात बैठकीवर बसलेले अक्रूर काका आमची वाटच बघत होते. पुरा चौक भाव व्याकुळ गोपगोपींनी कसा खचाखच टिच्चून भरलेला होता. त्यातील कित्येक तर अक्रूर काकांच्याकडे तिरस्कारानं बघत आपापसात पुटपुटले, हा कसला अक्रूर? हा तर पूर्ण क्रूरकर्मा दिसतोय. क्रूरात क्रूर. वाड्याबाहेरही गोपच गोप दाटले होते. आम्ही सभेच्या चौकटात आलो. पुढे अक्रूर काका, मागे बलरामदादा व मी, आणि पाठीमागे आमचे विरह व्याकुळ अभिर्भानुवंशीय सर्व गोप कुटुंब. असे मुखिया वाड्याबाहेर निघालो. तसे चौफेर दबदबलेले, कोंदलेले हुंदके थुंदके कानू पडू लागले. आम्ही मुखियावाड्याच्या बाहेर आलो. मी मागे वळून अभिर्भानूंच्या त्या पुरातन वास्तूचे डोळा भरून दर्शन घेतले. त्याला दोन्ही हात जोडून ते कपाळाशी भिडवून नम्र वंदन केले. यमुनेकडे जायला वळलो. समोरच ती उभी होती, माझी प्रिय गोपसखी राधा. राधा, मोक्षासाठी तळमळणारा जीव, तटस्थ मूर्तीसारखी उभी होती ती. मूर्तीलाच पाझर फुटावा तसे तिचे डोळे क्षणात एकलग अविरत नुसते पाझरू लागले. ते मात्र आज हरवल्यासारखे निर्भाव वाटत होते. आणि होय, तिच्या पाठीमागे आज तिचा पतीही होता, रायाण, तोही हुंदकणारा, समूळ पिळवटलेला. मी खेचल्यासारखा मूर्तीसारखा तटस्थ असलेल्या राधेसमोर उभा ठाकलो. छातीवरची वैजंती मला किंचित उचलून तिला म्हणालो, तुझी ही भावभेट विसरणार नाही मी कधीच राधे. मीही तुला आज एक भावभेट देणार आहे. तू ती कधीच विसरू शकणार नाहीस. घे, म्हणत मी शिल्यातील अवघ्या गोकुळाचा वृंदावनाचा आसमंत निनादून सोडणारी माझी प्राणप्रिय मुरली खेचून तिच्यासमोर धरली. ती हाती घेऊन तशीच ओठांना टेकवताना आता मात्र ती उभ्या देही गदगदली. ती कन्हैया कन्हैया म्हणत गुदमरून हमसत असतानाच रायणाचे खांदे ठोपतून मी झटकन पुढे सरसावलोही. स्पुंदत आक्रोशात पायांवर पडणाऱ्या गोपगोपींची कड्या मागून कडी तोडत आम्ही अक्रूर काकांच्या मागोमाग झपाट्याने यमुनेकडे चाललो.
आता मात्र सैरभर झालेला लहान थोर गोप स्त्री पुरुषांचा लुंडाच लुंडा कृष्णा, रामा, कन्हैया, बलरामा, गोपाला, संकर्षणा, नका रे जाऊ तुम्ही गोकुळ सोडून, आम्हाला त्यागून. आता गेलात की पुन्हा म्हणून कधीच नाही दिसायचे आम्हाला तुम्ही. लाडक्यांनो, नका रे असे कठोर होऊ. कृष्णा, बलरामा, नका की रे जाऊ, असं आक्रोशात आमच्या पाठीमागून फरफटत येऊ लागला. गोकुळाला उलटा फेर टाकून आम्ही पश्चिमद्वाराबाहेर आलो. इथं अक्रूर काकांचा सारथी अश्वदमन हा रथ घेऊन उभाच होता. त्यात प्रथम अक्रूर काका चढले, मग दादा आणि सर्वात शेवटी मी आरूढलो. सारथ्याने आसूड ओढताच रथाचे काळेभोर सावध घोडे पुढील टाचा उभारून खिंकाळत उठले. चालला 2 गोपांचा जीवनरथ यादवांच्या राजनगरीकडे, मथुरेकडे चालला. मी मागे वळून पाहिलं. गोकुळाच्या पश्चिमेकडील प्रशस्त द्वारात मूर्छित पडणाऱ्या थोरलीला, यशोदा मातेला नंदबाबा स्वतःला सावरत तिलाही सावरत होते. कितीतरी गोपी धाय मोकलून आभाळात हात उडवून वक्ष पिटत आक्रोशत होते. त्यात माझे आता कितीतरी थोराट झालेले भद्रसेन, रुद्रसेन, सुदामा, स्तोप, कृष्ण, दामन, पेंद्या, वरुथपत असे झाडून सारे सवंगडी होते. माझे 8ही काका माझी चुलत भावंड होती, ज्यांच्याशी माझी काही ना काही आठवण गुंफलेली होती. असे सर्व 18 पगड गोप स्त्री पुरुष होते. आज सकाळपासूनच माझी मुरली ऐकायला न मिळाल्याने सैरभैर झालेले कितीतरी गोधनातील अश्राप जीव कसे तरी हमरत त्यांच्या भोवती घुटमळताना मला स्पष्ट दिसत होते. तेही आज कधी नव्हे ते अश्रू ढाळत होते. रथ यमुनेकडे तिडक्या चालीने धावतच होता. कितीतरी गोष्टी मागे टाकत बघणाऱ्यालाच दिसू शकलं असतं की वंशचिन्ह असलेले लाकडी द्वारावर खोदलेले टकरीच्या पवित्र्यातले पुष्टखोंडही आज द्वार मिटताच एकमेकांच्या मानेवर मान टाकून अश्रू ढाळण्याच्या तयारीत होते. आता मात्र मी निर्धारानं पाठ फिरवले. गोकुळ मागे पडत चाललं. वृंदावन, मधुवन, गोवर्धन सर्वच तर त्याहून मागच राहिलं होतं. आजोबा, बाबा, दोन्ही आया, चुलत भावंडांसह मुखिया वाडा मागे पडला. गोधनासह गोपाल मागे राहिले. होय, माझ्यातला गोपांचा नायक मुरलीधर, श्याम, मोहन, गोविंद, दामोदर, गोपाळ, माधव, मिलिंद मागे राहिला. यादवांचा नायक कृष्ण आता प्रत्यक्ष जीवनाच्या रासमंडळात उतरणार होता. शूरसेन राज्याची राजनगरी असलेल्या मथुरेच्या भूमीवर अक्रूर काकांना पुढे ठेवून दादासह मी पाय ठेवला. यमुनेच्या या किनाऱ्यावर हाती गेंदेदार शेंद्री कदम फुलांची ताजी टवटवीत भरगच्च माला हाती घेऊन केवळ एकच एक यादव माझ्या स्वागत भेटीसाठी आला होता. माझ्याहून थोडा लहान वयाचा होता तो. मला बघताच पायीची वाळवंटी वाळू चराचर तुडवत तो खेचल्यासारखा आवेगाने धावतच पुढे आला. फुलत्या डोळ्यांनी माझ्या गळ्यात हातची कदममाला त्यानं चढवली. चक्क वाळूतच गुडघे टेकून माझ्या पायांवर आपलं मस्तक नम्र भक्तिभाव ठेवताना तो केवढा तरी भावभर पुटपुटला, दादा, ओळखलंस का रे तुझ्या या छोट्या भावाला? मी त्याच्या दोन्ही दंडांना धरून त्याला प्रेमभराने वर घेतलं. मी त्याच्या प्रेमळ नितळ डोळ्यात खोलवर बघत असतानाच अक्रूर काका उद्गारले, कृष्णा हा उद्धव, वसुदेव बंधू देवभाग आणि देवी कंसेचा पुत्र. याला चित्रकेतू आणि बृहद्बल असे आणखीन 2 बंधूही आहेत. तुझा चुलत बंधू. माझी आणि त्याची डोळाभेटीच पूर्ण ओळख पटली होती, जन्मजन्मांतरेची. उद्धव म्हणजे पवित्र यज्ञाग्नी, सदैव वरवर जाणारी जीवनज्योत. उद्धवा, उधो, प्रिय बंधू म्हणून मी त्याला वक्षाशी घट्ट बिलगत घेतलं. यापुढेच जीवन या उधोशी कधीच सांगता येणार नाही अशा भावबंधांनी रमणार होतं. उद्धव तर माझ्या भावजीवनाचा भावविश्वस्तच होणार होता. त्याला संगती घेऊन मी व दादा यमुनेची वाळू तुडवू लागलो. आमच्या प्रत्येक पावलांवर अज्ञाताचं वाळवंट चरचरू लागलं. धनुर्यागाच्या सजत्या प्रकारात आज पायीच जाण्याचा निर्णय मी केव्हाच घेतला होता, काही एक आडाखा बांधून ठरवून. मध्येच एका निर्धारी विचाराने मी थांबलो. उद्धवाच्या खांद्यावर हलकेच हात चढवून तो थोपटत म्हणालो,
उद्धवा, तू माझं एक काम करशील? तुझ्याशिवाय अन्य कोणीच त्याला योग्य नाही. तू असाच नौकेतून गोकुळाला जा. माझ्यासाठी विरह व्याकुळ झालेल्या यशोदा व रोहिणी मातेची व सर्व गोपिकांची समजूत घाल. मी केलं असतं. तसेच राधेचं आणि एकेचं सात्वन कर. आनंद भरल्या चर्येने आणि फुलत्या डोळ्यांनी उद्धवाने क्षणिक माझ्याकडे बघितलं. तो पटकन म्हणाला, जशी तुझी इच्छा. मी त्याला खांदा भेट दिली. नौकेकडे जाताना मात्र त्याचे पाय काहीसे अडखळले. तो आनंदला होता. मी त्याच्यावर पहिल्याच भेटीत विश्वासानं महत्त्वाची कामगिरी सोपवली म्हणून. त्याचे पाय अडखळले होते ते मात्र माझ्या चिंतेने. नुकतंच तर मी त्याच्या डोळ्यात माझ्यावरचं निरपेक्ष प्रेम स्वच्छ बघितलं होतं. लवकरच यादवांची राजनगरी मथुरा दृष्टीच्या टप्प्यात आली. मथुरेतील मंदिरांची गोपुरं व राजवास्तूंचे आभाळात घुसलेले सुघड कळस दिसू लागले. सीमा पार करताच आम्हाला पहिलीच समोरी आली ती फुलांची व्यापारपेठ. नाना रंगाच्या फुलांचे हार आणि उंच उंच विविध रंगी पुष्पमालांनी सजलेली दुकानं दिसू लागली. पुष्पमालांवर घुंगावणाऱ्या मधमाशा गुंजराव करीत इथंही निर्भयपणे मध शोधत होत्या. तो पुष्पानंद घेत आम्ही चाललो होतो. गुणक नावाच्या फूल व्यापाऱ्याने पुढं होत आम्हाला कितीतरी फुलमाळा व फुलं अर्पण केली. जशी अक्रूर काका आल्याची वार्ता गोकुळात पसरली होती तशीच गोकुळाचे कृष्ण बलराम मथुरेत आलेत ही वार्ता मथुरेत हा म्हणता वादळी वाऱ्यासारखी पसरली होती. खडक, भाले, परशु, मुसल, गदा अशी मिळतील ती शस्त्र हाती पेललेले हजारो तरुणवीर यादव निघाले. त्यांना आवरणं अक्रूर काकांना शक्यच नव्हतं. मी व दादा त्यांना मुळीच आवरणार नव्हतो. तसं आमचं रात्री गोकुळातच ठरलं होतं. हा म्हणता भरतीच्या समुद्रासारख्या गरजत्या मथुराकर यादववीरांचा लोंढाच लोंढा आमच्या पाठीशी उभा टाकला. वर्षानुवर्ष कंसाच्या निर्बंध अन्यायी वरवंट्याखाली निर्दयपणे रगडले गेलेले ते अश्रफ जीव होते. काल एका रात्रीत मी जे अनुभवलं होतं ते त्यांनी आयुष्यभर सोसलं होतं. त्यांचा गुदमरलेला संताप आज उफाळला होता, अनावर झाला होता. शेकडो हजारो कोंदडलेले संतप्त यादव कंठनाळ फोडून गरजू लागले, कृष्णा बलरामा जय तू जय तू. आता आमची पहिलीच मथुरा यात्रा गल्लीबोळ पार करून मथुरेच्या प्रशस्त राजमार्गावर आली. मी आणि दादानं मागं वळून बघितलं. दृष्टी ठरणार नाही असे कुंकुमानं माखलेले निर्धारी धुंद यादव वीर आमच्या मागून गरजत पुढे सरकत होते, समुद्रासारखे. मस्तक कुंकुमानं माखल्यामुळे त्यांच्या रूपानं रक्तवर्णी लाटाच लाटा जशा काही वावटळीसारख्या पुढे सरकत होत्या. एव्हाना आम्ही दोघे तर कुंकुमात पुरते नाहून निघालो होतो. आमचे देह दिसतच नव्हते. दिसत होते केवळ रक्तवर्णी 2 कुंकुमदंडच. गोकुळ सोडताना माझा आणि दादाचा ऊर एका निर्धारी आत्मविश्वासाने ठासून भरून गेला होता. या क्षणाला तर मागच्या गरजत्या धुंद हजारो यादवांचा कल्लोळ बघून तो गगनभेदी झाला होता. आम्ही दोघांची शरीरं मोरपिसांसारखी हलकी झाली होती. मनात ठासून भरली होती ती केवळ निर्भयता, अदम्य अशरण निर्धार. आम्हाला तोंडावर ठेवून उफाळलेले यादवांचं सागर कंसाच्या अन्यायी केंद्राच्या गड्ड्यावर राजवास्तूवर रोरावत आदळला. मी आणि दादा त्वेषाने धनुर्यागाच्या प्रकारात घुसलो. तोच महामात्र नावाच्या माहुताने अंकुशाची वर्मी टोच दिलेला, पहाटेपासून मैरयक मद्यांचे हंडे पाजून अनावर धुंद केलेला एक केवढा तरी धिप्पाड मदमत्त हत्ती आमच्या अंगावर चित्कारक अचानक चालून आला. कुवलयापीड नाव होतं त्याचं. तो छी छी असा नुसताच प्रथम कितीतरी भेदक भयानक चित्कारला. आमच्यासह कसं तरी करून प्रयासानं आत घुसलेले यादव त्यांचे गुंजेसारखे लाल डोळे बघताच थरकले, भेदरून पांगले. मी आणि दादानं गळ्यातलं कुंकुममंडित पुष्पमाला क्षणात दूर फेकल्या. माझ्या छातीवर राहिली ती केवळ कुंकुममय वैजयंती. आम्ही पितांबराचे व नील वस्त्राचे बळकट कोपकाष्टे कसून युद्धाचा पवित्रा केव्हा घेतला तेच कोणालाही समजलं नाही. प्रकारात समोरच्या बाजूला दूरवर उंचशा सिंहासनावर मथुरेचा निर्दय माजोर अरेराव राजा कंस आमचा मामा बसलेला अस्पष्ट दिसत होता. त्याला घेरून राजमंडल आणि सभेचे मानकरी यादव होते. त्यात त्याचे न्यग्रोत्कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी, सुनामा आणि तुष्टिमान असे सख्खे 8 बंधू होते. तशाच अंतःपुरी कक्षात अस्ती आणि प्राप्ती या त्यांच्या महाराण्यांसमवेत कंसवती, कंका, शूर्भू, राष्ट्रपालिका आणि कंसा अशा त्याच्या भगिनी बसल्या होत्या.
आम्ही हत्तीला पहिलीच चमकदार हूल दिली. तशा टाळ्यांच्याच टाळ्या पडल्या. क्षणात दादा त्या वळवळत्या प्रचंड धुळाच्या ताठ व आखूड शेपटाकडे गेला. मी चापल्यानं सोंडेकडे झालो. आमच्या रूपानं दोन विजेचे लोळत जसे काही त्या मद आणि उन्मत्त गजशक्तीला निकराच्या निर्धाराने भिडले. पुष्ट गर्दनीला झटके देऊन सोंड नाचविताना ची ची असा प्राणभेदक अखंड चित्कार तो गज अविरत काढू लागला. भोवतीचे सर्व थिजून नुसते बघतच राहिले. आम्ही समोरच्या गजशक्तीचे दोन भाग जसे काही आपापतः न कळत वाटून घेतलेले. मी हत्तीच्या सोंडीला चुकून कितीतरी वेळ चपळाईने त्याच्या पोटाखाली गेलो. दादाने शेपटीचाच दोर करून त्याच्या छलांगीत त्याच्या पाठीवर क्षणात झेप घेतली. डोळ्यांचा पात लावायच्या आत त्यानं त्या धुळाचा मदरसानं पाझरत गंडस्थ गाठलंही. हत्तीच्या चाल नियंत्रक माहुतालाच तो भिडला. बलदंड दादानं त्याच्याशी झोंबी करून क्षणात त्याला अंकुशासह उचलून सरळ खाली फेकून दिलं. मी त्या धडाच्या पुढच्या पायाच्या फटीतून सुटून हत्तीच्या सोंडेसमोर उभा ठाकू लागलो. त्याच्या धुंद लाल झालेल्या डोळ्यातून डोळे रोवून तो कशी हालचाल करणार याचा अचूक माग घेऊ लागलो. त्याच्या चपळ हुली देऊ लागलो. आव्हान देत चितवू लागलो. आता हत्तीवर आमचं पूर्ण नियंत्रण आलं. एव्हाना खाली उतरून दादानं जमिनीवर पडलेला अंकुश उचलला होता. भेदरलेल्या माहूत कुठंतरी दूर पळून गेल्यानं दिसेनासा झाला होता. पाठीमागून अंकुशाची सतत टोच हत्तीला देऊन गरागरा फिरणारा चक्रवत दादा आणि पुढून त्यांच्या सोंडेत न सापडता हूल देत त्याला नुसताच गरगर फिरवणारा चक्रा मी असा गोल अवतारांच्या दृष्टीत ठरणार नाही असा गतिमान थरारक खेळ घटकाभर चालला. हा तर मल्लविद्यातील अभ्याकर्ष हा आमचा अत्यंत आवडता डाव होता. प्राणकाकाने घोटाळून घेतलेला. आता हत्तीला कळेना कुठं फिरावं कुठं वळावं. गोल गर 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 फिरल्यामुळे हत्तीला मैर्यद्य मध्य अधिकच भिनलं. मध्य आणि गिरक्यांनी यांना चक्रावलेला भोंडलेला हत्ती अस्ते अस्ते भेलकांडला, कोसळला, भयानक फुसफुसू लागला. त्यामुळे त्याच्या सोंडेशी पायाबंदी घुळलोट उडू लागले. मी झटकन त्याच्या सोंडेशी होत त्याचा हातभर लांबीचा शुभ्र वक्र उजवा हात जय इडा माता गरजत विजेसारखा एका झटक्यात मुळातून निखटून काढला. उजवा दात जय इडा माता गरजत विजेसारखा एका झटक्यात मुळातून निखळून काढला. तशी रक्ताची चिळकांडी फवारली. आजोबांनी भरलेलं माझ्या हाताची चंदेरी कडं उडालेल्या गजरक्ताच्या चिळकांडीत अंगभर न्हाऊन निघालं. माझं कुंकुमय पितांबर त्या गजरक्तात चिंब झालं. हातच्या दंतशस्त्राचे टोकदार तीक्ष्ण प्रहार मी त्याच्या स्त्रवणाऱ्या मधोन्मत गंडस्थळात सपासप उतरवले. दादानं एव्हाना त्याच्या शरीरावर अंकुशाची टोच नाही अशी बोटभरही जागा ठेवली नव्हती. आम्ही दोघंही घाम आणि रक्तानं पुरापूर निथळून निघालो होतो. कंसाने घातलेल्या पहिल्या मारेकऱ्याने मधोन्मत्त राजहत्ती कुवल या पिडानं चारही पाय ताणत अविरत फुसफुसून एकदाचे प्राण सोडले. एक प्रचंड शक्तिकेंद्र निस्तारण झालं. दबलेल्या थिजलेल्या भोवताईच्या यादवाने आता डुईंची पागोटी हवेत उडवत अनावर टाळ्यांचा अविरत गजर करत निर्भयतेने उत्स्फूर्त घोषणा ठोकल्या. कुवलिया पीड पडला, कुवलिया पीड पडला, साधू साधू कृष्णा बलराम जय तू. त्या रोमहर्षक घोषणा ऐकून बाहेर थांबलेले आता अनावर झालेले यादव रेटारेटी करत घोष देत राजवस्तूंच्या भव्य महाद्वारातून पाणमुसंड्यांसारखे थेट आत घुसले. दूरवर राजवेदीजवळ मथुरेचा राजा कंस आता आसनावरून तडक उठून उभा राहिला. संतापानं तो नुसता अंगभर कसा थरथर कापत होता. त्याच्या जाड भुवया चमत्कारिक आक्रसून कशातरी वक्र झाल्या होत्या. डोळे नुसते आगच आग ओकत होते. तो केवढा तरी मोठा भेदक राजगर्वानं कडाडला. अमात्य, धनुर्यागासाठी पाचारण करा. त्या गांढग गवळटांना घ्या मंडळात. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद.